नगरपालिका जिल्हा परिषदांच्या निवडणुका या आता नवीन प्रभाग रचनेनुसार होतील। त्यामुळे आता ओबीसी आरक्षणासह ज्या वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या त्या सगळ्या याचिका फेटाळण्यात आलेल्या आहेत। सुप्रीम कोर्टाचा निकाल नेमका काय आपण बघतोय। महानगरपालिका जिल्हा परिषदा निवडणुका या नव्या प्रभाग रचनेनुसारच होणार आहेत। या संदर्भात बोलूयात। बबनराव तायवाडे आपल्या सोबत आहेत। तायवाडेजी, एक मोठी अपडेट आपण घेतो आहोत। नवीन प्रभाग रचनेनुसार या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील आणि महत्त्वाचं म्हणजे ओबीसी आरक्षणासह म्हणजे जे 27% होतं तेच आता कायम ठेवलं गेलंय। बिलकुल, याबद्दल आम्ही सर्व आनंदी आहोत की माननीय सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी सुद्धा जो निर्णय दिला होता की ओबीसींना 27% आरक्षण देऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात याव्या, तोच निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज कायम ठेवला। आणि ज्या काही नवीन प्रभाग रचना प्रत्येक सरकारने केलेल्या असेल किंवा महाराष्ट्र सरकारने केलेली असेल त्यानुसार त्या निवडणुका घेण्यात याव्या। प्रभाग रचनेला आमचा कधीच विरोध नव्हता। आमच्या सुरुवातीपासून आमची हक्काची मागणी होती की आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 27% आरक्षण देण्यात यावं, जे आम्हाला 1994 पासून मिळतं आहे ते माननीय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवलं। याबद्दल या देशातील संपूर्ण ओबीसी समाज हा आनंदी आहे। त्यामुळे मी सर्वोच्च न्यायालयाचे संपूर्ण ओबीसी समाजातर्फे आभार मानतो। अगदी धन्यवाद तायवाडेजी, तुम्ही बोललात यासाठी। आणि आपण मंत्री छगन भुजबळ आहेत आपल्या सोबत। भुजबळ साहेब, एक मोठी बातमी आपण बघतोय की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात नवीन प्रभाग रचना जी झाली होती आणि 27% आरक्षण याला सुप्रीम कोर्टाचा हिरवा कंदील। हे बरोबर आहे। त्या प्रभाग रचनेच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये केस गेली त्यावेळेला महिन्यापूर्वी आम्ही सुद्धा वकील उभे केले। त्याच्यामध्ये इंदिरा जयसिंघानी मॅडम फार सिनियर सुप्रीम कोर्टाच्या वकील आहेत। त्यांनी आम्हाला खूप मदत केली। नंतर काहीतरी गोपाल शंकर वगैरे असे वकील जे आहेत ते पण आम्ही लावले आणि समीर भाऊ तिकडे जाऊन बसले होते सुप्रीम कोर्टामध्ये 2-3 दिवस। आणि त्यांनी जे आहे तिथे आम्ही अशी मागणी केली की बाबा तुम्ही या निवडणुका घ्या, परंतु आम्हाला आमचं आरक्षण ते या बाठिया कमिशन त्याच्याप्रमाणे नको, आम्हाला पूर्वीप्रमाणे आरक्षण पाहिजे आहे। कारण बाठिया कमिशनने घाईघाईनं वाटेल तसे काय आमची ज्या आकडेवारी दिलेली आहे, टक्केवारी दिलेली आहे त्या टक्केवारीनुसार आम्हाला नको, आम्हाला पूर्ण आरक्षण पाहिजे आहे। आणि मग सुप्रीम कोर्टानं सन्मान्य विचारलं सगळ्यांना या गोष्टीला कोणाचा विरोध आहे का। त्या अगोदर आम्ही यांना पण भेटलो, फडणवीस साहेबांना। फडणवीस साहेबांनी तुषार मेहतांना फोन केला। तुषार मेहता उभे राहिले, त्यांनी सांगितलं आमचाही काही विरोध नाही या मागणीला। त्यामुळे कोणीच त्या सांगितलं की ठीक आहे, ते म्हणतात त्याप्रमाणे आम्हाला मान्य पूर्वीप्रमाणे आरक्षण देण्यात यावे। आणि त्याच वेळेला महिन्यापूर्वी जो आहे आरक्षणाचा हा तो निकाल लागला। आता प्रभाग रचनेचा निकाल लागला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की बाबा ठीक आहे ते करा आणि त्याच्यामध्ये जे आहे ओबीसीचं आरक्षण पूर्णपणे लागू करा। त्याबद्दल आम्ही सुप्रीम कोर्टाचे सर्व ओबीसी बांधवांच्या माध्यमातून आभार मानतो। अगदी भुजबळजी, आतापर्यंत या 27% आरक्षणावरूनच वेगवेगळे मतप्रवाह होते किंवा आतापर्यंत अडथळे येत होते, मात्र आता हा निकाल आलेला आहे। जरी लातूर औसा या संदर्भामधली ही याचिका होती आणि यावरती सुप्रीम कोर्टाने निकाल दिला तरी सुद्धा या सगळ्याचे परिणाम मोठ्या प्रमाणावरती होणार आहेत। बरोबर आहे ना, नाहीतरी आम्ही जाणारच होतो, काही ना काहीतरी कुठल्या तरी केसेस मध्ये आम्ही जॉईन होणारच होतो। कारण आम्हाला आमची अशी धारणा होती की पुन्हा एकदा बाठिया कमिशन आमच्या डोक्यावर बसून काही त्यावेळेला काय ते खानविलकर म्हणून खानविलकर साहेब होते सुप्रीम कोर्टात, ते सांगायचे 15 दिवसात करा, 1 महिन्यात करा, तुमचा तो काय तो आमचा एम्पिरिकल डाटा वगैरे द्या। त्याच्यात मला माहिती आहे की त्यामुळे तो देऊ शकलो नाही। पण पहिल्या वेळेला तो 92 ठिकाणच्या नगरपालिका किंवा इतर गोष्टी ज्या आहेत ते विदाऊट ओबीसी आरक्षण निवडणुका झाल्या। त्याच्यानंतर पावसाळा आला,
मग ते पावसाळा आम्ही सांगा पावसाळा आहे अमुक काय नाही जिथे पाऊस नाही